तब्बल 2 तासानंतर तिथं पोहोचलो. तो शूट घेतलं हिरवगार. तेवढं पायवर चढताना तेवढं वर केला कॅमेरा. तर पायऱ्या पाहून आला मला ताप. काय नाही, देवाचं नाव घेतलं, चालू पायऱ्या चढवायला सुरुवात केली. आणि त्याचाच विषय असा झाला, मित्र आणि मी संगच उजवा पायवर टाकलो आता नाही का. कॅमेरा उलटा धरून सरळ केला. आता काय चाललेत ते पण ते कर्मचारी आहेत नाही का तिथले. मग 2 मिनिटं वर जातो, परत तुम्हाला कॉल करतो. हे पाहू शकता वर आल्यावर असा व्ह्यू आहे. हे मोठं वर आल्यावर महादेवचं पिंड आहे नाही का, काय भारी सजवून ठेवलं होतं त्याला. म्हणलं आत गेलो, असं आहे सगळं कोरलेलं आहे. की मान्यता अशी की जेव्हा पांडवांना 12 वर्षाचा नाही का वनवास भेटला होता तेव्हाची लेणी ही तेव्हा कोरलेलं आहे त्यांनी. मग तेवढ्यात कळालं उलट येतोय आम्ही, तर मागच्या पायाने फिरलो. मग सरळ प्रदक्षिणा घालायला लागलो, तर हे पाय सगळं तिथं आहे. हे अजून येतंय, कलाकृती आहे मस्त. ते म्हणजे उलटा मारायचा फेऱ्या तुम्ही, त्याच्यामुळे परत सरळ मारायला लागलो. तेव्हा हे बाहेर नंदी वगैरे आहे, म्हणजे स्वच्छता आहे. पुजारी येतो, पूजा करून जातो. तेवढ्या त्या मूर्ती दिसल्या एवढ्या, म्हणजे त्या टायमाला कोरलेल्या, तरी मान्यता चांगली म्हणते त्याची, मानलेल्या मूर्ती आहे. तेवढ्याच पुढं जातं. मला फ्लॅश लावून दाखवतो तुम्हाला, परत पाहून घ्या चांगलं नाही का. असं मूर्ती आतमध्ये कोरल्या, ते पण देवाचे आहेत. पुढं दिसले नंदी महाराज पाय पडून. परत असं हे पण पिंड आहे, की आतमध्ये असं भुयारगत खोल नाही म्हणजे सरळ आहे. तेवढ्यात पुढं नंदी महाराजांची नाही का दगडाची मूर्ती आहे, ते बघा. हे असं आहे, पूर्ण नंदी दगड आहे नाही का, दगडापासून केलेलं आहे. इथं एक पिंड आहे, म्हणजे असं काय म्हणतात त्याला, गुफागत आहे सगळीकडं. नदीच्या समोरचा असा व्ह्यू आहे ना, म्हणजे हर हर महादेव म्हणू शकतो आपण.